वंध्यत्व जनजागृतीसाठी नोव्हा IVF फर्टिलिटी तर्फे वॉकेथॉनचे आयोजन। वंध्यत्वासंदर्भात समाजात जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने नोव्हा IVF फर्टिलिटी नाशिक यांच्या वतीने शनिवारी सकाळी 7 वाजता वंध्यत्वाला लिंगभेद नाही या संकल्पनेवर आधारित वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले। या उपक्रमात 100हून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला। कार्यक्रमात बोलताना नोव्हा IVF फर्टिलिटी नाशिकच्या प्रजनन तज्ञ डॉक्टर आरती पारख यांनी वंध्यत्वाविषयी समाजातील गैरसमज दूर करण्याचे महत्त्व स्पष्ट केले। त्यांनी सांगितले की वंध्यत्व केवळ महिलांमध्येच असते हा गैरसमज आहे। आमच्या वैद्यकीय प्रॅक्टिसमध्ये 30% प्रकरणे पुरुष वंध्यत्वाशी संबंधित असतात आणि 30% प्रकरणे स्त्रिया संबंधित असतात। त्यामुळे दोघांनीच योग्य वैद्यकीय सल्ला घ्यायला हवा आहे की इन्फर्टिलिटी हॅज नो जेंडर, म्हणजेच की वंध्यत्वाला कुठलाही लिंगभेद नाहीये। जसं इंटरनॅशनल वुमन्स डेच्या निमित्ताने आपण इक्वॅलिटी फॉर वुमन्स म्हणजे जेंडर इक्वॅलिटी साठी लढतोय, तर नोव्हा IVF फर्टिलिटी आणि रोटरी क्लब या दोघांनी मिळून हा जो समाजाला मेसेज देण्याचा प्रयत्न केलाय की इन्फर्टिलिटी हॅज नो जेंडर। दोघांचं इन्फर्टिलिटी ही दोघी जोडप्यांची जर्नी आहे, त्यात फक्त स्त्रीच कारणीभूत आहे हा विचार समाजातून बदलायला पाहिजे। यासाठीच या वॉकेथॉनला सायकलिस्ट ग्रुप तसेच डी फिटनेस क्लब आणि आयन अकॅडमी यांचाही सपोर्ट मिळाला, नाशिककरांचा चांगला प्रतिसाद मिळाला। यातून आमचा उद्देश एवढंच आहे की समाजापर्यंत ह्या जोडप्यांपर्यंत हे मेसेज जावा की इन्फर्टिलिटी याच्याबद्दल मोकळं बोललं गेलं पाहिजे, योग्य वैद्यकीय सल्ला घेऊन याच्यावर दोघांनी ट्रीटमेंट केली पाहिजे, तर हा त्यांचा मार्ग नक्कीच सफल होईल। स्त्री वंध्यत्वाची प्रमुख कारणे। स्त्रियांच्या वंध्यत्वामध्ये ओव्ह्युलेटरी डिस्फंक्शन हे मुख्य कारण आहे, जे पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम किंवा कमी AMH पातळी यामुळे उद्भवते। नैसर्गिक गर्भधारणेसाठी AMH पातळी 2 ते 3.5 च्या दरम्यान असणे आवश्यक असते। पुरुष वंध्यत्वाचा वाढता धोका। पुरुषांमध्ये वंध्यत्वाची प्रमुख कारणे म्हणजे शुक्राणूंची कमी गती, शीघ्र स्खलन तसेच नपुंसकत्व यांसारख्या समस्या, अनारोग्यकारक जीवनशैली आणि विलंबित वैद्यकीय चाचण्या यामुळे वंध्यत्वाचा धोका वाढत आहे। नाशिकच्या ग्रामीण आणि आदिवासी भागांमध्ये वंध्यत्वाचे प्रमाण वाढले असून बालपणीच्या कुपोषणाचा परिणाम आणि कीटकनाशकांच्या संपर्कामुळे होणारे दुष्परिणाम यामधील कारणे आहेत। हा वॉकेथॉन नोव्हा IVF फर्टिलिटी आणि रोटरी क्लब ऑफ नाशिक अकॅडमी नाशिक, सायकलिस्ट्स आणि डी फिटनेस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला। समाजात वंध्यत्वासंदर्भातील चर्चा खुली करणे, गैरसमज दूर करणे आणि वैद्यकीय सल्ल्याचे महत्त्व पटवून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता। नोव्हा IVF फर्टिलिटी ही भारतातील सर्वात मोठ्या प्रजनन उपचार सेवा पुरवणाऱ्या संस्थांपैकी एक आहे। 10हून अधिक वर्षांच्या अनुभवासह त्यांनी 87,000हून अधिक क्लिनिकल गर्भधारणा यशस्वीरित्या साध्य केल्यात। सध्या भारतभर 57 शहरांमध्ये 99 अधिक प्रजनन उपचार केंद्रे कार्यरत आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक वार्ता न्यूज, नाशिक।